स्ट्रेट ड्राईव्ह या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जंबो सर, हेमंत अनुसया गजानन शिंदे, 53 वर्षाचे युवा उत्साही खेळाडू, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील रुळेगावचे लिजंड खेळाडू. त्यांच्यासाठी क्रिकेट हा खेळ नाही तर एक तपस्या आहे. काही खेळाडू उत्कृष्ट असतात पण काही कालातीत असतात, ज्यांना क्रिकेटच्या खेळाचा तब्बल 45 वर्षाचा अनुभव आणि न संपणारी ऊर्जा आहे. जेव्हा एखादा खेळाडू 50 नंतर देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असतात, तेव्हा ते येणाऱ्या पिढ्यांसाठी एक जिवंत वारसा तयार करत असतात आणि आपल्या खेळाने मैदानावर छाप सोडत असतात. पण मागे पूर्ण केलेला संपूर्ण प्रवास त्यांना खरंच खूप मोठं बनवतो. मित्रांनो, त्यांचा प्रवास शिकवतो एज इज अ जस्ट ऑफ नंबर. जिद्द, मेहनत, सराव आणि शिस्त हेच यशाचं गमक आहे. नमस्कार सर. वय वर्ष 53 आणि या वयात देखील तुम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट कॉम्पिटेटिव्ह खेळताय, स्वतःला कसं मेंटेन करता? मेंटेन म्हणजे ठेवायला लागतो क्रिकेटमध्ये मेंटेन. कसं सकाळी उठा, वर्कआउट करा, जॉगिंगला जावा. त्यामुळे जॉगिंग करता करता आमच्या कॉलेजच्या मैदानात कसं आहे की लहान मुलं खेळत असतात, प्रॅक्टिस करतात. त्यांच्यामध्ये का जर मी गेलो तिकडे खेळायला तर ते आवर्जून बोलतात, सर तुम्ही येऊन बॅटिंग करा. मग ते मला 20-20 बॉल 30-30 बॉल असे खेळायला देतात, बॅटिंग करायला देतात. आणि मग ते आवर्जून बोलतात, सर तुम्ही आम्हाला बॉलिंग टाका सर. मग त्यांच्यामुळे खेळण्यामुळे माझी ना प्रॅक्टिस आणि वर्कआउट ह्याच्यामुळे माझा फिटनेस वर गेला आहे. क्रिकेटची सुरुवात तुमच्या कशी झाली? क्रिकेटची सुरुवात म्हणजे मी सुरुवातीला लहानपणी असताना मी समुद्रामध्ये जास्त प्रॅक्टिस करायचो. समुद्रामध्ये पाण्यावरती नाही, तर समुद्राची जी वाळू आहे, रेती बोलतात त्यांना, त्या रेतीवर प्रॅक्टिस करायचो. तर बॉल त्या रेतीवर कसा पण येतो, वळतो, असा कसा टाकल्यानंतर ऑफ ब्रेक लेग ब्रेक ऑटोमॅटिकली होतो. मग त्याला आपण कव्हर करून मारायचा बस फक्त. क्रिकेटची पंढरी मुंबई आणि तुमचं बालपण पूर्णपणे मुंबई वाळकेश्वरमध्ये गेलं. तिथून क्रिकेट खेळत असताना कशा प्रकारे तुम्ही क्रिकेटमध्ये ग्रो केलं? तिथे एक आमची सेंचुरी 11 करून टीम होती वाळकेश्वरला. त्यांनी मला तिकडे खेळताना पाहिला की हा मुलगा चांगला खेळतो, की ह्याला आपल्या टीममध्ये घेऊया. मग ते लोकांनी मला एक जर्सी दिली. ती माझी पहिली जर्सी होती, सेंचुरी 11. त्यांच्यामध्ये गेल्यापासून त्यांना मी खूप फायनल मारून दिल्या. ती सुरुवात झाली माझी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंबो या नावाचा किस्सा काय? जंबो नावाचा किस्सा म्हणजे एकदा एक मॅच होती राहुल इलेवन बरोबर आमची, आणि ती नागपाड्याला मॅच होती. आमचा जो एक प्लेअर होता कॅप्टन, त्याला हरीश शेट्टी बोलतो आम्ही, त्यांनी मी त्या टीममध्ये पपिलियनमध्ये खेळायचो आणि राहुल इलेवन ऑपोजिटला. त्यांची पहिली बॅटिंग होती. आम्हाला खाली 6 ओव्हरमध्ये 30 रन चेस करायचं होतं, पण आमचे 9 विकेट घुसले. 6 बॉल 6 रनची मॅच आली. त्यामध्ये 6 बॉल 6 रन मला त्यांनी धावा पाठवला की मी त्या टीममधनं ओपनिंग करायचो. पण ते ओपनिंग करता त्यांनी त्यावेळेस मला काढलं, तू जाके 10वाही खेळणे काय ते. आणि त्यांनी मला धावा पाठवला. 6 बॉल 7ची मॅच होती. तेव्हा महेश मकवाना बॉलिंग टाकत होता. त्याला मी पहिलाच बॉल, तो बोला मैं इसको आउट कर दूंगा, हे करतो. पण त्याला पहिलाच बॉलला, व्हेरी फर्स्ट बॉलला मी समोर 6 मारला. तेव्हापासून मला ते जंबो नावाने त्याच मॅचला मी चांगली ओव्हर टाकली. त्यानंतर आमचे एक टीममधले एक प्लेअर आहे, त्यांनी माझं नाव आहे ना जंबो ठेवलं. त्यावेळेचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट खूप बदललं आहे. तुम्ही कसं पाहता या बदललेल्या क्रिकेटकडे? आताचं क्रिकेट म्हणजे खूपच फास्ट झालं आहे. म्हणजे खेळायचा 3-3 ओव्हरच्या मॅच, 2-2 ओव्हरच्या मॅच, फायनल आले की 2 ओव्हरची मॅच, अंधार पडला 1 ओव्हरची मॅच. म्हणजे खूप फास्ट. त्यावेळेस त्याचा प्रॉपर 8 ओव्हरची मॅच आम्ही MRI बॉलनी खेळायचो. अक्षरशः आम्ही 8 ओव्हरला जरी आम्ही 25-30 जरी केले, समोरच्याला आम्ही द्यायचोच नाही करायला. सध्याच्या क्रिकेटमध्ये विचार केला तर तुम्ही बोललात की फास्ट झालाय, परंतु तुमच्या क्रिकेटच्या करिअरमधील सगळ्यात अविस्मरणीय आठवण कोणती? सगळ्यात म्हणजे आठवण म्हणजे मी जेव्हा गोगेगावात खेळायला गेलेलो. आमच्या एक सातारा जिल्ह्यामध्ये गोगेगाव आहे, तिकडे खेळायला गेलो आणि आम्ही सेमी चालू होती आमची. आणि ते लोकांनी आम्हाला काय 65 रन मारले 6 ओव्हरला. ते आम्हाला चेस करायचे होते. आणि मॅच अशी झाली की 6 बॉल 16ची मॅच आली. त्यामध्ये मॅच शेवटला कशी झाली, मी नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. आमचा जो स्ट्रायकर आहे ना, तो बॉल खायत होता आणि मी नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. शेवट 3 बॉल उरले होते. तेव्हा समजवलं, जर हा बॉल डॉट कीपरकडे गेला तर तो बॉल ना मी धावेल, तू क्रीज नको सोडू. त्यांनी तसंच केला. मी स्ट्राईकवर आलो आणि 2 बॉल 12ची मॅच होती आणि दोन्ही बॉलला मी समोर ॲटलिस्ट 6 मारले आणि मॅच जिंकलो आणि फायनलला गेलो आम्ही, आणि फायनल पण आम्ही जिंकलो. गोपी 11 हा संघ तुमच्या क्रिकेटच्या करिअरमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्या पार्टबद्दल काय सांगाल? त्या पार्टबद्दल म्हणजे मी ते खरोखर मी मारुती कवलदार साहेबांचा मी
आभार मानेल. कारण जी ही टीम त्यांनी जी उभी केली आहे, म्हणजे आमच्या KSK मध्ये कसे बोलतात करून एक झाडाचं रोपटं लावला त्याचा बरोबर. वृक्षात रूपांतर झालाय, तसा मारुती सरांनी केलाय. त्यांचे खूप आभार आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि आज दुर्मिळ योगायोग म्हणजे त्यांच्या वाढदिवसा दिवशी तुमची आपण छोटीशी मुलाखत घेतोय. गोपी 11 40+ क्रिकेट सातत्याने खेळत आहे. तरुण खेळाडू बरोबर खेळताना तुम्हाला 40+ क्रिकेटचा किती फायदा होतो? 40+ क्रिकेट खेळायला गेलो ना मी, तर तिथे अनुभव येतो. मेन तर अनुभव येतो. कुठला बॅट्समॅन कसला कुठल्याही प्रकारचा शॉट खेळतो कुठल्याही बॉलरला. त्यामुळे ते बॉलिंग टाकताना त्यांचा अनुभव, खेळताना बॅटिंगचा अनुभव, म्हणजे ते कुठल्या प्रकारे बॉल मारणार आहे, कसा ऍक्शन करणार आहे ते तिथे समजतो. आणि जे नवीन जे आता यंग प्लेअर आहे ते काय नाही, बस खाली घुसायचा आणि मारायचा, घुसायचा आणि मारायचा. पण ते पूर्वीचे प्लेअर तसे नव्हते, घुसून बिसून नाही, कव्हरचा बॉल ऑफला टाकला की ऑफला मारायचे. ही त्यांची खासियत होती. तुम्हाला पॉवर प्लेचं षटक टाकायला आवडेल की स्लॉग ओव्हरचं षटक? पॉवर प्लेचा. मॅचमध्ये अशी मोमेंट आहे 6 बॉल 6 की 6 बॉल 20, तुम्ही कधी बॉलिंग करा? 6 बॉल 6. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि पहिलाच दिवस त्या स्पर्धेचा, निहाल रिसॉर्टची स्पर्धा, आणि पहिल्या दिवसामध्ये तुम्ही केतन म्हात्रे, कृष्ण सातपुते सारख्या मास्तबर फलंदाजांना बाद केलं आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलं. त्याबद्दलची रणनीती काय होती? पहिली मॅच आमची होती त्यावेळेस कृष्णा सातपुते बरोबर मॅच होती. तर आमच्या टीमला मी एवढंच बोललो की तुम्ही काय घाबरा, कृष्णा सातपुते एक माणूसच आहे, क्रिकेटरच आहे, का तो जादूगार नाही की आपल्याला सगळेच बॉल मारणार, इथे मारणार, असा काहीच नाही. त्यांना मी माझी एक पद्धत सांगितली की तुम्ही त्याला घाबरून खेळायचं नाही, बस की मी जेव्हा बॉलिंगला येणार ना खाली मी फिल्डिंग फिरवणार, बस एवढंच करायचं, तुम्ही लगेच फिरायचं बस. हे बोलून त्यांना त्यांचं होप वाढवले आणि आम्ही गेलो. आणि कृष्णा सातपुते सर होतेच, त्यांनी पहिलाच बॉल मला कव्हरला मारायला गेला पण तो हलका टाकून तो ढकलला खाली आणि दुसऱ्या बॉलला त्याला एकदम भोकतला बॉल टाकला आणि ते बोल्ड झाले. पण तो एक आत्ताच्या सध्याच्या तारखेला खूप चांगले प्लेअर आहे, म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट. आणि त्याचबरोबर केतन म्हात्रे यांची देखील तुम्ही विकेट मिळवली होती, त्यासाठी काय प्लॅनिंग केलं होतं? त्यासाठी मध्ये केतन म्हात्रेची मी बॅटिंग बघत होतो, त्याच ग्राउंडमध्ये होतो, त्याची बॅटिंग होतो, कव्हरला रिव्हर्स छान खेळत होता. पण तो एकच बॉल नाही मारत होता, ते धरून मी बसलो. वरून टाकणारा बॉल ना झोल तो मारतच नव्हता, म्हणून त्याला एक लेग ब्रेक हलका टाकला मी, त्यांनी परफेक्ट मारला मला, पण त्याला एक गुगली टाकला तो तिथे फसला बस. सध्या तुम्ही 40+ क्रिकेट खूप खेळताय, एक आवडती स्पर्धा आणि मेमोरेबल तुमची मॅच? आवडती स्पर्धा म्हणजे मी आता सध्या मी खेळलो तिकडे अंबरनाथला खेळलो होतो तिकडे, तिथे मी नाईट फायनल मॅच चालू होती तेव्हा तिकडे मी 6 बॉल म्हणजे मॅडनवर ओव्हर टाकली आणि 3 विकेट काढले. म्हणजे अपेक्षा नव्हती, आम्ही हरलेलो मॅच जिंकलोय. आता थोडंसं तुमच्या ग्रीन पार्क वाळकेश्वर या विभागाकडे येऊया. ग्रीन पार्कमधील काही अशा आठवणी ज्या खूप स्मरणात आहेत? ग्रीन पार्कमध्ये मी एकदा खेळत होतो तिकडे, तेव्हा 6 बॉल 15ची मॅच होती आणि तिकडे डिफिकल्ट आहे करणं. 6 बॉल 15 म्हणजे 8 बॉल 15ची मॅच होती, डिफिकल्ट होतं करणं. तिथे फक्त समोरच 6 मारायचं आहे आणि आजूबाजूला डिक्लेअर 2-2 असे होते. तर आम्ही हरलोच होतो, म्हणजे 8 दुने 16 म्हणजे 2-2च मारायचे होते. पण आम्ही टोटली मॅच हरलेलो, पण ते लास्टच्या बॉलला मी 8व्या बॉलला मी त्याला समोर 6 मारला आणि मॅचमध्ये आलं. 7व्या बॉलला मी 3 रन धावलो आणि शेवटला 6 बॉल 6ची मॅच आणली आणि आम्ही 1 साइड मॅच जिंकलो. जम्बो सर, तुमचं वय वर्ष 53 आणि तुम्ही तुमच्या मुलाबरोबर देखील सातत्याने क्रिकेट खेळत असता. रुद्रबद्दल काय सांगा? रुद्र सध्या खूप छान क्रिकेट खेळतोय, कारण त्याला मी पोलीस जिमखानाच्या नेटला टाकलाय. सध्या त्यांनी आझाद मैदानला 52 रन त्यांनी मारले. पण त्यांनी जी त्याची मॅच आहे ना मी लांबून बघत होतो, मी जवळ नव्हतो. पण जेव्हा त्याला 12व्या ओव्हर नंतर त्याला पाठवला आणि 52 रन मारणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. त्यांनी जाऊन एक्स्ट्रा कव्हर, असं लेग साईड वगैरे, असं स्वीप वगैरे मारून, रिव्हर्स मारून, त्यांनी बाउंड्री वगैरे मारून त्यांनी स्वतःला एक साबित केलं मी बॅटिंग करू शकतो. आता आपण थोडंसं सर्वोत्तम खेळाडूच्या यादीकडे येऊया. तुम्हाला मी काही संघांची नावं घेईन, फक्त तुम्हाला 2 खेळाडूंची नावं सांगायची आहेत. KSK महाबळेश्वर. KSK महाबळेश्वरमध्ये मी पहिला तर निखिल जाधव, दुसरा नंतर विवेक शिंदे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये सुजित सेवानी, दुसरा आणि गणेश शिंदे. आणि त्यानंतर गोपी 11. गोपी 11 मध्ये तुमचा सगळ्यात आवडता असा पार्टनर की जो तुमच्यासोबत असलेले, तुमचा खेळ पण चांगला होतो आणि नेहमी तुम्हाला अगदी एन्जॉयबल मोमेंट असते? सध्याच्या ह्याच्यामध्ये तर मला ग्लेन वैदीच आवडतो. खूप छान, म्हणजे मला कुठल्या पण क्षणी, म्हणजे मी कुठल्या पण टेन्शनमध्ये असेल तरी तो येऊन सांगेल असं कर तसं कर.
आणि त्यामध्ये दुसरा म्हणजे कोण म्हणजे परेश आपला. म्हणजे बॉलिंगला येतो तेव्हा तू ऑफ ब्रेक टाक, लेग ब्रेक टाक, एक ऐसा नाही मारेगा वैसा नाही मारेगा, एवढं समजवतो पण. आणि या गोपी 11 हा संघ सातत्याने तुमच्या एक फॅमिली सारखा आहे. आणि ह्या टीव्ही मिनिट कसं तुमचं असतं? 2 मिनिट म्हणजे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, त्यामध्ये सगळं कधी मॅच आहे कधी काय आहे तर त्याच्यामध्ये सगळं पाठवतो. आणि कॅप्टन म्हणजे आमचा सचिन कदम, हे सगळं ग्रुपवर आम्हाला सांगत होतो. म्हणजे त्यामध्ये टीम बॉन्डिंग पण राहते, टीम कुठे चालली आहे, कसं जायचं, किती प्लेअर आहे, किती बॉलर आहे, किती बॅट्समॅन घ्यायचे, हे सगळं त्याला माहीत असतो. आणि मेन महत्त्वाचं कसं ग्राउंडच्या हिशोबाने ते प्लेअर पण घेतो. एक असा प्रतिस्पर्धी संघ त्याच्यासोबत खेळताना, त्यांच्या विरोधात खेळताना तुम्ही नेहमी एन्जॉय करता क्रिकेट. तसं अलिबागचा संघ आहे, तर ते त्यांच्याबरोबर खेळताना आम्हाला एन्जॉय क्रिकेट वाटतं. आणि आता एक धनविन 11. ओके सर, धन्यवाद. अजून एक मी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारेन की ज्या प्रकारे आता क्रिकेट बदललंय, आर्थिक पाठबळ आलंय, पैसा आलाय, या तरुण खेळाडूंनी या पैशाला कसं मॅनेज करायला पाहिजे? त्यांनी कसं पहिला तर स्वतःचा क्रिकेट पहिला बघायला पाहिजे. ते पैशाच्या पाठी धावून किती दिवस पैसा मिळत राहतो त्यांना. आज सध्या त्यांना त्यांच्या बॅटीला बॉल लागतोय तर पैसा येतोय, उद्या नाही लागणार, मग काय करणार? पैसा तर नेहमीच तर नाही मिळणार ना, जेव्हा बॅटला बॉल लागेल तेव्हाच मिळेल पैसा. एक गाव अकराचं क्रिकेट, प्रीमियर लीग की 40+ क्रिकेट, सगळ्यात जास्त आनंद कुठे मिळतो? 40+ क्रिकेट. 40+ क्रिकेट तुम्ही एन्जॉय करताय. आणि खेळाडूंनी जर ह्या वयामध्ये देखील फिटनेस आणि प्रॅक्टिस याचं संतुलन कसं ठेवावं? समजा नेहमीच प्रॅक्टिस करावी तर संतुलन राहतं. आता शेवटचा प्रश्न विचारेन सर, तरुण खेळाडूंना काय सल्ला द्याल जेणेकरून या आधुनिक क्रिकेटमध्ये ते एका वेगळ्या स्तरावर, एका वेगळ्या दर्जावर जातील? त्यांनी तर एक तर पहिला तर मी बोलतो करून नेहमी प्रॅक्टिस करावी, नेहमी क्रिकेटला एन्जॉय करावा. असं सोचायला की समोरचा मला काही देणार पैसे वगैरे काही नाही. जर ते टप्प्याटप्प्याने जर खेळत गेले ना तर ते पुढे वरती त्यांचा क्रिकेट चालूच राहणार. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.